पार्टी लागले आमचे छठनी तो चल चल हमारे साथ काले चल हमारे चल अरे तू छोड़ हमको तो छोड़ बहिणीला 20 रुपये दिले मी आता. जय गुरु मित्रांनो, कशात तुम्ही बऱ्या असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आज आम्ही चालले आईच्या भेटीला. तुषारबाईचा बर्थडे पण आहे ना. आम्ही हर्षू आम्ही सगळी पोरापोरा चालल्या दरवर्षीप्रमाणे, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आम्ही दर महिने जातो. गाईज तुम्ही ब्लॉग बघत असाल. आता आम्ही जायची सुरुवात केली. आपली पोरा आंघोळ तर केले नाही, मस्त होले तयार वगैरे. तर गाईज आर्यन गेले आंघोळ करायला ना. आमच्या पप्पीला आम्ही सकाळ सकाळ बनवलेला अंडा कढी ती खाते बिचारी, कारण की पूर्ण दिवस ती राहणारे उपाशी. गाईज बघू चला कसं काय होते. आता डायरेक्ट ट्रेन पकडू. ट्रेनने पहिला पकडू आपली इथं बस नाही तर रिक्षा ना, डायरेक्ट आपण निघू. नको आता चालले काही सकाळ सकाळ उठतान जा गपचूप झोपा. आम्हाला कसंच तरी बोलता उठा, पण जावाचा तर बोलला तर उठायला तर लागलच. गाईज चला गाईज कंटिन्यू राहा. गाईज एकदाच आमचा मुहूर्त निघले घरांशा बाहेर पडायचा, कारण की आवरा टाइमपास करतात. कोणी हागायलाच काय जाते, कोणी याच काय, कोणी त्याच काय. नी उठलो आम्ही 5ला ना, आता 6:30 वाजून गेलं. 6:30 वाजून गेलं तरी पण काही पत्त्या नाही पोरांचा ना. ये उठतान एकदम लास्टला ना काय सांगायचं बघा 6:40 झालेत. काही जाम नखरं करतात यानं नेवाचा बोलला तर साधा काम नाही. त्याला आईच कंटिन्यू बसलो आम्ही. रिक्षा निघले आमची. जाम थंडी आहे का. ठाणा स्टेशनला आम्ही पोचलो. ठाणा स्टेशनला जाता नाश्ता विष्टा करता. भूक पण लागले. 2 तास बसाचा ट्रेनमध्ये बोलला तर या खाऊ जरासा. आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर हर्षूला सीट काय भेटत नाही. सीट जाऊ चालला ना बाजूला बसल्यावर वास येते का गाईज. आता पोचलो लोणावळा स्टेशनला. तर इथून आम्ही रिक्षा पकडू. नाही पहिला खाऊ काहीतरी बर्गर किंग मध्ये, मग रिक्षा पकडून आम्ही स्टँडर्ड बर्गर किंगच्या खाली बसत नाही आम्ही. नाही आमचा बाईचा बर्थडे काहीतरी भेटतो काही स्टेल्यावर जाऊन वाडा बघू. आता काय आम्ही नाश्ता करायला किंग मध्ये बघा. सगळं आपला दरवाजा पार्सल आलेला आहे बघा. कसा एकदम तेल का ऑमलेट डायरेक्ट नाही बघा. ये साईडच्या पिना खाव असते गाईज. जा तुम्ही पण खायला. इकडं चालू पण केले. जरा नाश्ता वगैरे आमचा हाच नाश्ता आहे. नंतर आपण काय इथे करू व्हेजमध्ये खातो, कारण की आईचं दर्शन घेतलं ना. अजून दर्शन घेतले आम्ही एकदम डायरेक्ट बसू हॉटेलमध्ये ना. चालू करू आमचा. चला गाईज नाश्ता झाला आहे ना. गाईज इथं बघा कसं खतरा घातलं, म्हणजे काय म्हणजे कसं तुला समजला पाहिजे ना त्या आर्यनला. ही प्लेट याच्या साईडला ना बोलते म्हणा काही तुम्ही नाही खाला बाजूला तुम्ही नाही खाला बघूनच बोलतील का यानेच घालावा. काय गेल्यावर कसा रे वाचा यांना समजत नाही. पॅकेट दाखव ना. काहीच आम्ही आता रिक्षात बसलेलो आहे. काहीच बघा किती गर्दी आहे ना. निघले आमची रिक्षा ना. काही चला डायरेक्ट आपण भेटू रिक्षा स्टँडवर आपल्या एकूणाईच्या कमानीवर. चला तर काहीच पोचलेलो आहे आपल्या आईच्या कमानीवर. काहीच बघा आता डायरेक्ट इथून रिक्षा पकडू. ही 100 रुपये घेतील ऐंशा आमच्या चौघांचं. काही चला कंटिन्यू राहा. डायरेक्ट आपण डायरेक्ट पायथ्याच्या मंदिरावर भेटू. चला आपल्या बाबाच्या रिक्षामध्ये बसलेलो आहे. चला पुढं भेटू डायरेक्ट आपल्या पायथ्या मंदिर जवळ. गाईज आमची आई भेटलेली आहे. गाईज आईच्याकडे आलो आम्ही. मागं पण आलो होतो. आई ओळखलं ना मला. ओळखलं ना बाळा, म्हणून तर तुला म्हणले बाळा काय देऊ तुला रे छास. हो बाळा. मसाला लागला तर घ्या. काय कमी घे रे. कोणला बसेल हमारा भाई गाईज आईचा नंबर आहे. गाईज आता आम्ही पोचलो आईच्या मंदिरावर वरती. दमत आईने हल्लाय आम्हाला एकदाच वरती. गाईज बघा व्ह्यू बघा. गाईज हर्षू रेडी का. रेडी बॉईज. गाईज दमलो नाही जास्त. तर गाईज चला इथं न्यूझीलंडची माणसं पण आली 4-5. गाईज तुम्हाला दाखवतो चला. हो आईला ओटी पण घेतलेली आहे.
गाईज आमचं दर्शन एक नंबर झालेलं आहे. ह्याच प्रकारे ना आम्ही जरासं बसलो ना, थोडे फोटो वगैरे काढूनच जाऊ डायरेक्ट जेवायला. हर्षू काय वाटते, एकदम दर्शन घेतलं बाई? काहीच एक नंबर दर्शन झाले आमचा. काहीच एक नंबर, काय बोलायचा शब्द नाही काहीच आमच्याकडे. गाईज आज थोडीशी गर्दी होती, थोडीशी, जास्त नाही म्हणलं, थोडी गर्दी होती. आम्ही दरवेळेस येतो पण भेटते सुट्टा, पण आता यावेळेस जरा गर्दी होती. 20 ते 25 मिनिटात आमचं दर्शन एक नंबर झाला. काही चला जेवायला चाललो आम्ही. चला उठा. काहींचा 6 नंबर शॉप आहे गाईज, तुम्ही पण येऊन शॉपिंग करा गाईज. आम्ही पण घेतल्या 2 पिशव्या भरून पेढ्या गाईज, तुम्ही पण या आणि घ्या गाईज. घ्या ना पैसे घ्या. ठीक आहे. गाईज या, आम्ही पण जेवण्यासाठी आलेलो आहे हॉटेलमध्ये. सूप तळलं आमचा, चायनीज पण आहे. या गाईज तुम्ही पण जरा खायला चायनीज वगैरे. हर्षूने जोर घेतलेला अशी बेकार ट्रेन आलेली आहे. हर्षू डायरेक्ट होता, डायरेक्ट आपल्याला जागा पकड बाई एकदम गाईज. लो मी एकदाचा घरा पोचलो, थोडा फ्रेश होलो ना, गेलो चिकन आणायला ना. मी चिकन आणले तंदुरीसाठी. आता आपली सगळी पोरा जेलेन कालेरला, तर येताना ती सगळी फ्रेश होऊन जरा पार्सल वगैरे तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. जरा पुढं तुषारबाईचा बड्डे तर तो बोलला तिथं पार्टी. तर काहीच ठीक आहे, आम्ही पण काय कमी हो, आम्ही पण खा जोर जेताव निसता. चिकन आणले ना, आता टाकता धुवाचा पण होईल ना जरा. तंदुरी करायचं म्हणून मी जरा मोठांना पीस ठेवलं गाईच. मग धुवूया गाईच जरा मस्तपैकी एकदम. बघा लेग पीस वगैरे काही धुवून झाल्यावर मी मस्त मॅरिनेशनचं पण सामान आणलं मी. तंदुरी मसाला, दही पण आणि अद्रक लसूण पेस्ट ना, आपला आगरी मसाला आहेच. काहीच चला कंटिन्यू. ही पप्पी तर बाबाईला वास सुटली आता. ही काही खाणार नाही आता, ही काही खाऊन नाही देणार, जरा लांबट ठेवलेलं बरं गाईच. या गाईच तुम्ही पण. गाईज बघा कसं मॅरिनेशन केलं. आता मी ह्याला एक अर्धा तास मॅरिनेशन करायला ठेवेन. मग तुम्हाला आमचं थेल का ऑमलेट बघायला भेटेल. हे पप्पीचं काहीतरी वेगळंच चाललं आता. ही आहेच रे, कारण का चिकन ठेवले ना म्हणून गाईज. तर गाईज मॅरिनेशन करून काही फायदा नाही होला, तंदुरीचा कॅन्सल होला अख्खा. आता मी रोस्टेड चिकन बनवत लावले. काही याला बोलताना काही माहिती नाही होला, करेक्ट लावले. गाईज बघा रोस्टेड चिकन, त्याचं मेन नाव काही माहिती नाही. गाईज या तुम्ही पण खावाला. आम्ही पोरा होतो तरी पण आम्ही आवरा शिकले गाईज. काही आजकालच्या पोरांना चहा बनवता येत नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे. विषय यो आहे आणि किती मस्त दिसतो गाईज. बघा आम्हाला सगळं येते. बघायला गेलो तर मला सोडून भाकरी सोडून काय शिकायचं राहिले आता आम्हाला. मम्मीनी भाकरी भुजलेल्या गाईज. मम्मी गेली पण आमच्यासाठी आवरा भाकरी करून गेले. काही नाही करून करता 20 का 30 भाकरी आणि गाईज फक्त 4 दिवसासाठी आवरा भाकरी आमच्यासाठी मम्मी करून गेली. बघा मम्मी जाते पण आमची सोय करून जाते. बाकीचं तर मम्मीला माहिती, मला सगळं येते बनवता. गाईज चला कंटिन्यू. काही सुनसला काही करायची गरज लागणार नाही. विषय यो आहे. विषय कसा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आपली आहे, दाखव क्वालिटी आणि क्वांटिटी. रात्याच्या भाकरी या गाईज खावाला. गाईज बघा चिकन लपेटा, बटर चिकन नायो, रोस्टेड चिकन न, रोट्या आणि आपल्या मम्मीच्या भाकरी चावल्याची आणि आपली रात्याची. गाईज या तुम्ही. आमची जरा पार्टी मोज पार्टी चालली आहे गाईज. बघा मस्तपैकी या गाईज तुम्ही पण. यो हर्षू तर बाबा बघणारच नाही आता. काही ताटली का तोडफोड कंपनी चालू. लेट्स गो डू इट ब्रो. ना आपला तो चाकणा पण दाखव. चाकणा आपण का बेवडं. अरे बेवडेवाल्या चाकणा मला. नाही काही. चला मी माझा ब्लॉग एंड करतो गाईज. काल केला नाही काही, जाम दमलो जाम गाईज. ट्रेनमध्ये जायचं म्हणजे सोपं काम नाही. जाम म्हणजे त्या बसायला भेटला तर ठीक, नाही तर उभाच राहायला लागते 2.5 घंटा गाईज. 2.5 घंटा लागतो, तुम्हाला माहितीच असेल. तर जाताना मला थोडा भेटला असायला अर्धा तास, म्हणजे 2 तास उभा. मग नंतर ते उतरत गेले पॅसेंजर, तेव्हा बसायला भेटला आम्हाला. नाही येताना 1 तास बसायला भेटला काहीच. नाही तर बाजूला आहे त्या उभा राहायला लागतं, कारण की काहीच आपलं बुकिंग नसतं ना, आपण डायरेक्ट जातो.
आपल्याला म्हणजे बोलावा आला तर डायरेक्ट आईचा आपण डायरेक्ट जात आहोत. आईच चला मी माझं ब्लॉग एंड करता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय गुरुकुले, जय श्रीराम, जय शिवराव, न बोला ओम साईराम.